आणि आता आज काय विशेष मधली पहिली विशेष बातमी काय आहे तर पहिली विशेष बातमी शिवभोजन थाळी संदर्भातली आहे. कारण राज्य सरकार शिवभोजन थाळी बंद करण्याचा विचार करते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी ही लोकप्रिय ठरली. तर शिवभोजन थाळीमध्ये केवळ 10 रुपयांमध्येच जेवण मिळतं. मात्र ही योजना बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून सध्या तरी मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या असं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाणार असं सुद्धा सांगितलं जाताना दिसतंय. मात्र शिवभोजन थाळीची जी योजना आहे ती सुरूच ठेवा ही मागणी भुजबळांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांनी थेट ही मागणी केली आहे. शिवभोजनच्या दररोज 2 लाख थाळींसाठी वार्षिक 267 कोटींचा खर्च आहे. गरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू राहावी. शिवभोजन थाळीचा खर्च शासनासाठी नगण्य आहे हा उल्लेख देखील पत्रात करण्यात आलाय. शिवभोजन थाळी ही योजना बंद केली जाणार अशी चर्चा आहे आणि असं असल्यानं ही योजना सुरू ठेवण्याची मागणी भुजबळांनी केली आहे. त्यामुळे ही योजना सुरू राहिल्यास लाखो गरजू गरिबांना याचा फायदा होणार आहे. शिवभोजन थाळीचा मुद्दा तर गाजतोय. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेसाठी आता कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. असं मी का म्हणतेय कारण सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च केले जातील. महायुती सरकारमधले अनेक मंत्री लाडकी बहीण योजनेवरचा खर्च डोईजड असल्याचं खासगीमध्ये बोलतात अशी माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्याचं ठरवलं गेलं तर मग या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीवर पुन्हा कोट्यवधींचा खर्च नेमका कशासाठी असा सवाल सुद्धा सध्या तरी उपस्थित केला जातोय. एकीकडे आपण पाहतोय लाडकी बहीण या योजनेमुळे अनेक विकास कामं रखडलेली आहे. शिवभोजन थाळी बंद करण्याची वेळ आलेली आहे. तरी सुद्धा केवळ प्रसिद्धीसाठी कोट्यवधींचा खर्च का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यासोबत आणखी इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात. कळवा मुंब्रा दिव्यामध्ये शुक्रवारी पाणी पुरवठा बंद असेल. MIDCच्या जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद असेल. कळवा मुंब्रा दिव्यामध्ये 24 तास पाणी पुरवठा होत नाहीये. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन महानगरपालिका करताना दिसते. पुण्यात सहकार नगरमधील काही भागात आज पाणी पुरवठा बंद असेल. उद्या सकाळी उशिरा कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल. पुण्यात आज शिवाजीनगर भागात 8 तास वीज पुरवठा बंद असेल. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रामुख्यानं शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात हा वीज पुरवठाही बंद असेल. शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रोच्या अत्यावश्यक कामासाठी वीज पुरवठा बंद ठेवला जाणार अशी माहिती आहे. रिझर्व्ह बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यासंदर्भातले नियम बदलणार आहेत. तर सध्या रिझर्व्ह बँक एका महिन्यामध्ये 5 वेळा पैसे काढण्याची सुविधा फ्री देते आहे. RBI आता 5 पेक्षा जास्त वेळा ATM मधून पैसे काढण्यावर फी वाढवण्याचा विचार करते आहे. हिंदू बिझनेस लाईनच्या अहवालामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. बरं, तुम्ही जीमेल वापरतात का तर सावध राहा. कारण तुमचं जीमेल अकाउंट कधीही हॅक होऊ शकतं. 250 कोटी जीमेल खात्यांना गुगलने हा अलर्ट दिला. AI वापरून जीमेल हॅक केलं जात असल्याचा इशारा दिलाय. AIच्या मदतीने सायबर गुन्हेगार अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी हल्ले करताना दिसत आहेत. सोन्याच्या दरात गेल्या 24 तासात जवळपास 2,500 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 86,700 रुपये प्रतितोळा झालेला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर 87,000 गेले. अमेरिका आणि चीनमधलं टॅरिफ वॉर याशिवाय लग्नसराईमुळे सोन्याची वाढती मागणी त्यामुळे सोन्याचे दर वाढले. दिवंगत रतन टाटा यांचे जवळचे मित्र शंतनू नायडू टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचा प्रमुख झालेला आहे. शंतनूने लिंक्डइनवरती या संदर्भात माहिती दिली, भावनिक पोस्ट शेअर केली.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला गोळ्या घालून मारायला हवं, ही संतप्त प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली आहे। सोलापूरकर हा औरंगजेबाची औलाद आहे, जिथे दिसेल तिथे त्याला ठेचा आणि गाडा ही आक्रमक भूमिका उदयनराजेंची आहे। राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यानंतर नेते अमोल मिटकरी आक्रमक झाले। अभिनेता राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही मागणी अमोल मिटकरींनी राज्यपालांकडे केली। शिवरायांबाबतच्या त्या विधानावर राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली नसती तर आम्ही त्यांचा पुढचा कार्यक्रम केला असता, ही प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी दिली। राहुल सोलापूरकर विरोधात पुण्याच्या कोथरूडमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केलेले आहे। छत्रपती शिवरायांची नाक घासून माफी मागा अशी मागणी करत जोडे मारू आणि धिक्कार आंदोलन करण्यात आलं। राहुल सोलापूरकरांनी शिवरायांबद्दल केलेलं वादग्रस्त विधान त्यांना भोवण्याची देखील चांगलीच शक्यता आहे। राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केलं आणि त्या विधानाचे पडसाद तळ कोकणात उमटले। सावंतवाडी या ठिकाणी सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। आज बॅनरवर तुडवला, उद्या प्रत्यक्ष तुडवू असा इशारा मराठा समाजानं दिला आहे। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडकडून राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच सोलापूरकर यांच्यावरती तातडीने आता गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या केली जाते। इंग्लंडच्या T20 मालिकेत एकतर्फी पराभव झाल्यानंतर टीम इंडिया आता 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल। ICC चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करण्यासाठी भारताला ही शेवटची संधी आहे। यामध्ये भारताला त्यांचे प्लेइंग 11 अंतिम करायचे आणि स्पर्धेसाठी रणनीती देखील बनवायची आहे। नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या BCS स्टेडियमवरती भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय सामना रंगणार आहे। यासाठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त असेल आणि तो आता तैनातही केला जातोय। भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानात रंगणार आहे। या सामन्यासाठी भारतीय संघाची नवीन जर्सी बघायला मिळते। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या वनडे मालिकेला नागपूरमधून सुरुवात होते। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं 34 जिल्ह्यांमध्ये 6000 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यासाठी 37,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली। या प्रकल्पासाठी 3 वर्षांचा कालावधी निश्चित झालाय। यामध्ये ग्रामीण रस्त्यांचं काँक्रिटीकरणावरती विशेष लक्ष दिलं जात आहे। मुंबईमधील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागानं विविध उपाययोजना आखल्या आणि या अनुषंगानं वायू गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी 5 नवीन देखरेख केंद्र आणि 4 मोबाईल व्हॅनची सुविधा सुरू करण्यात आली। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विविध पुरस्कारांमध्ये मुलींनी बाजी मारली आणि या विद्यापीठाचा 39वा दीक्षांत समारंभ पार पडला। या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल CP राधाकृष्णन उपस्थित राहिले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तर पालकमंत्री आकाश फुंडकर देखील या दरम्यान उपस्थित राहिले। पुढची बातमी शिक्षकांसाठी। शिक्षकांनो सावधान राहा, कारण तुमची पगारवाढ बनावटही असू शकते। पुण्यातून असाच एक आर्थिक घोटाळा जो आहे तो समोर आलेला आहे। एका दलालानं 50 शिक्षकांकडून 17 लाख रुपये लुबाडले असल्याचं कळतंय। पदवीधर नसलेल्या कला शिक्षकांना यावेळेस आपण पाहतोय पदवीधर वेतन श्रेणीचे फायदे मिळवून देण्यासाठी या दलालानं बनावट अध्यादेश सुद्धा जारी केला असल्याचं बघायला मिळतंय। यावेळेस जर आपण पाहिलं त्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मुंडे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर केलाय। दलाल असलेल्या डॉक्टर दीपक चांदणेनं हा अध्यादेश दाखवलाय। शिक्षकांकडून तब्बल 17 लाख रुपये वसूल केलेले आहेत। ही रक्कम पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना द्यायची असल्याची बतावणी केली आहे। पुणे अँटी करप्शन ब्युरोने या प्रकरणी दलालाला बेड्या सुद्धा ठोकल्या असल्याचं बघायला मिळतंय। डॉक्टर दलाल दीपक चांदणेनं शिक्षण विभागात ओळख असल्याचं भासवलं। शालेय शिक्षण अतिरिक्त सचिव प्रवीण मुंडेंच्या डिजिटल सहीने बनावट अध्यादेश तयार केला।
पदवीधर नसलेल्या 50 कला शिक्षकांना वेतनवाढीचं आमिष सुद्धा दाखवलं। शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचा आदेश तयार करत 17 लाख रुपये गोळा केले। दलालाला बेड्या टोकल्या, आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय सुद्धा पोलिसांना आहे, त्यामुळे शिक्षकांची या ठिकाणी ही मोठी फसवणूक झाली आहे। यासोबत आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात घेऊयात। रेल्वे अपघातात आर्मीच्या सैनिकाचा मृत्यू झाला। अमरावती जिल्ह्यातील तिवसा या ठिकाणी मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील। सुट्टी संपल्यानंतर नागपूरवरून रेल्वेने देशसेवेसाठी परतत असतानाच हा अपघात झाला असल्याची माहिती सध्या मिळते। जळगाव शहरात अतिक्रमण विभागाच्या पथकानं कारवाई सुरू करताच एका तरुणानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं। सुदैवानं वेळीच हस्तक्षेप झाल्यानं मोठा अनर्थ देखील टळला। या तरुणाला MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेख शादाब आणि इम्रान अहमद या दोन शेजाऱ्यांमध्ये 1 वर्षापासून वाढीव बांधकामावरून वाद सुरू आहे। वर्धा या शहरातील मुख्य मार्गावरती सोशलिस्ट चौकामध्ये 2 गटात चांगलाच राडा झाला असल्याचं बघायला मिळालं। एका शॉप चालक आणि लगतच्याच एका कार्यालयातील सदस्यांमध्ये हा वाद झालाय। या राड्यामुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली। गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते आणि याच वादातून काल दोघांमध्ये हाणामारी सुद्धा झाली आहे। रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावरती महाडजवळ कारला अपघात झालाय। चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार पलटी झाली आहे। यात कारमधील 4 जणांना किरकोळ दुखापत झाली। जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवरती का पाहतोस असं विचारत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली। बीडमधील धारूर गावामध्ये ही घटना घडली। अशोक मोहिते असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे। त्याच्यावरती अंबाजोगाईमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यवतमाळच्या दिग्रस या ठिकाणी अशोक सडमाके यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटामुळे आग लागल्यानं घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या। ही घटना रात्री घडली। यात जवळपास 2 लाखांचं नुकसान झालं असा प्राथमिक अंदाज आहे। सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी मात्र झालेली नाही आहे। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील दोदेश्वर परिसरात असलेल्या डोंगराला आग लागली आहे। नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली आहे। आगीचं कारण अद्याप कळालेलं नाही, तर या घटनेचा पुढील तपास वन विभागाकडून केला जातोय। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसरातील NCC भवन मार्गावरती बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला। स्थानिकांनी सावधानता राखली आहे आणि आग विझवण्याचा प्रयत्न केलाय। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचं उत्खनन सुरू आहे। वाहेगाव या ठिकाणी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धाड टाकली आणि कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 2 कोटी रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय। कोल्हापूरमधल्या शिवनाकवाडी गावामध्ये 200हून अधिक जणांना विषबाधा झाली। 100हून अधिक गावकऱ्यांना इचलकरंजीच्या IGM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं। या प्रसादामध्ये तयार करण्यात आलेल्या खिरीमधून ही विषबाधा झाली असल्याची माहिती आहे। वर्ध्याच्या तुळजापूर वाघाळातील शेतकरी गणेश कोले यांच्या बँक खात्यातून तब्बल 50,584 रुपये गायब झाले। शेतकऱ्यांचं बँक खातं हॅक झाल्याचा अंदाज आहे। या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे। मात्र अचानक पैसे खात्यातून गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या शोधासाठी तपास यंत्रणा खडबडून जागी झालेल्या राज्यासह देशातील शिकारी टोळ्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात झाली आहे। तेलंगणाच्या आसिफाबादमधून 16 आरोपींना अटक झाली। ते सर्व बहेलिया टोळीतील असल्याची माहिती आहे। मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। नाशिककडे जाताना ट्रकचा अपघात झाल्यानं 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। दरम्यान ट्रकच्या अपघातामध्ये 1 जण जखमी झाल्याची माहिती आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेच्या विरोधात आता गावकऱ्यांनी गटारीच्या घाण पाण्यात बसून आंदोलन केलं। शहरात घाणीचं साम्राज्य, विकास कामं होत नाही अशा तक्रारी गावकऱ्यांनी यावेळेस केल्या।
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील 10 गावच्या पळशी फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पळशी फाट्याजवळ स्कूल बसला अपघात होऊन 9वीमधील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। त्यामुळे शाळा संचालकांसह अध्यक्ष दर्शन अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, शाळेची मान्यता रद्द करा ही मागणी गावकऱ्यांनी केली आहे। तुळजापूरमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन सरसकट खरेदी करण्याची मागणी यावेळेस शेतकऱ्यांनी केली आहे। सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। शक्तीपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जातोय आणि या महामार्गाला शेतकऱ्यांमधून होत असलेला विरोध कायम आहे। नांदेडमधून देखील महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत। आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज नांदेड ते वसमत या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। मुख्याध्यापकांना सेवेत रुजू करण्यासाठी विद्यार्थिनींनी सोलापूर जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केलं। अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गीमधील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनेंना निलंबित करण्यात आलं, मात्र त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी विद्यार्थिनींनी आंदोलन केलं। अमरावतीच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर हजारो अंगणवाडी सेविकांनी धडक मोर्चा काढलाय। तर लाडकी बहीण योजनेच्या सर्व्हेचे प्रति फॉर्म 50 रुपये द्यावे, अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचारीचा दर्जा आणि ग्रॅच्युटी द्यावी या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या। सेवाग्रामच्या कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी अखेर आंदोलन मागे घेतलं। विविध मागण्यांसाठी 22 जानेवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे। रुग्णालयातील सर्व कर्मचारी बाहेर पडल्यानं संस्थेने आंदोलनाची दखल घेत आंदोलकांच्या 9 पैकी 8 मागण्या मान्य केलेल्या आहेत। आणि यानंतर बघूयात एक मोठी बातमी। फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढतोय, तर पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे। राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे। राज्यातल्या बहुतांश भागात किमान तापमान 35 अंशांपर्यंत पोहोचलंय। महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात कोरडं आणि शुष्क हवामान राहणार आहे। तापमानात येत्या 24 तासात वाढ होणार आहे। पुण्यासह मराठवाडा विदर्भात तापमानात बदल होण्याचा अंदाज आहे। पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती आहे, त्यावेळी संसर्गजन्य आजारांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय चंद्रपूरमध्ये सध्या 38.2, सोलापूरमध्ये 37.3, लातूरमध्ये 36.3, तर पुण्यात 35 अंश इतकं तापमान सध्या आपल्याला बघायला मिळतंय। कोल्हापुरात 34.7, नाशिकमध्ये 32.9, रत्नागिरीत 31.7, तर मुंबईमध्ये 27.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सध्या झालेली आहे। उन्हाचा चटका मात्र आत्ताच इतका आहे आणि तो आणखी देखील वाढणार आहे। सध्या वातावरणामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात बदल होत आहे आणि त्यामुळे आणखी आजार सुद्धा बळवण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन सध्या तरी केलं जात आहे। याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली, त्यानंतर अद्याप पालकमंत्री कोण याबाबत निश्चिती नाही आहे। त्यामुळे नाशिकच्या विकास कामांना फटका बसलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा नियोजन समितीचा हजारो कोटींचा आराखडा अधांतरी आहे, तर जिल्हा नियोजन समितीची बैठक देखील रखडली आहे। राज्यात हिंदू विचारांचं हिंदू राष्ट्र, राज्यात बेकायदा गोष्टी चालू देणार नाही, अन्याय सहन करणार नाही, शेजारच्या घरात शिवाजी जन्माला यावा असं म्हणणाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी आता मिश्किल टिप्पणीतून सुनावलंय। मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना हायकोर्टानं दिलासा दिला। गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी आज फेटाळून लावली। गायकवाड यांच्या विजयाला अपक्ष उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला। धाराशिव शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात 151 फूट उंच भगवा ध्वज उभारण्याचा निर्णय झालाय। यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंखे यांनी प्रताप सरनाईकांची भेट घेतली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रस्तावास मंजुरी देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयानं याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे आणि म्हणणं सादर करण्याचं सुनावलंय। तर आदित्य ठाकरेंना ताब्यात देऊन चौकशी करण्याची गरज आहे का हे पटवून द्या असा सवाल देखील उच्च मुंबई न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केलाय। आदित्य ठाकरेंची चौकशी करण्यात यावी ही याचिका राशिद खान पठाण यांनी केलेली आहे।
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी आता सांगलीच्या कवठे महांकाळ या तालुक्यातल्या कुचीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक भेट दिली। यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जेवणाची तपासणी केली आहे। हे जेवण त्यांनी स्वतः खाऊन जेवणाची गुणवत्ता तपासली। रोहित पाटलांनी विद्यार्थ्यांसोबत या संदर्भात संवादही साधला आहे।